वाईट पद्धतीनं शिव्या सुद्धा घातलेल्या आहेत संतांनी. त्या शिव्या घालण्याचा उद्देश वेगळा आहे. तो स्त्री जातीला, याच्यावर स्त्री जातीला म्हणून त्या शिव्या नाही आहेत, तर जो काही कोणी अत्यंत कामुक होऊन स्त्रीत्वाचा भोग घेतो आहे आणि तशा पद्धतीने त्या कामुक भोगांच्या याच्या दृष्टीने जो कोणी तशा अर्थाने स्त्रीकडे पाहतो आहे, त्या दृष्टीने त्या सगळ्या आणखी ओव्या किंवा ते अभंग आहेत. एक आपल्या स्वतःच्या अंतःकरणात असलेली ती समर्पणाची भावना प्रकट करण्यासाठी संतांनी आधारही किती छान घेतलाय. सगळ्या संतांचे गवळणींचे अभंग आहेत. स्त्री संतांचे असतील यात काही फार असं विशेष नाही आहे, पण पुरुष ज्यांचा देह पुरुषाचा आहे अशाही संतांनी आणि गवळणींचे अभंग लिहिले आहेत, विराण्या लिहिलेल्या आहेत. तुकोबारायांच्या विराण्या तर एवढ्या अद्भुत आहेत. समर्पणाची भावना जोपर्यंत मर्यादित कक्षेत स्वतःच्या परिवाराचं, स्वतःच्या पतीचं, स्वतःच्या कुटुंबियांचं भान ठेवून सगळ्या त्या अवगुंठनात अशी मग्न आहे, तोपर्यंत ती गवळण आहे. पण त्या कुटुंबाच्याही अस्तित्वाचं दडपण जिने झुगारून दिलेलं आहे आणि जी अत्यंत उन्मुक्त झालेली आहे ती म्हणजे विराणी. मग वाळो जनमज म्हणतो शिंदळी वगैरे, परी हा वनमाळी नवी संबे. मग मग आता मी कुणाचीच फिकीर करणार नाही. तुम्ही कितीही मनगटावर तेल घालून बोंबला, मी आता वेसवा झाले. जनाबाईंचा अभंग सुंदर आहे अतिशय. तुम्ही काहीही करा, आता मी घरदार सोडलं, आता मी माझा पती अर्थात संसार या ऐल तीरावरचा सगळा मी ऐहिकाचा हा सगळा संसार सोडला आणि त्या परमार्थाच्या जर मी क्षेत्रात निघालेली आहे, तर आता मी उन्मुक्त झालेली आहे. आता मला दुसऱ्या कोणाचंही काही यत्किंचितही बंधन म्हणून नको आहे. बस ज्याच्यामध्ये कुणामध्ये आपल्या स्वतःच्या संसाराला अशी घरादाराला आग लावून निघून आणि आपलं शिर आपल्या तळहातावर घेऊन पुढे निघून येण्याची धमक असेल, त्यानेच आमच्या सोबत यावं. हा मार्ग जो आहे हा व्यभिचाराचा इन द सेन्स हा भगवान परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग आहे. व्यभिचार अशा अर्थाने की ज्या संसारात आपण आता आहोत त्या संसाराशी हा व्यभिचार आहे. पण खरं जर आपण पाहू गेलो तर हा सर्वोच्च श्रेष्ठाचार आहे. हा व्यभिचार नव्हे, हा लोकांच्या दृष्टीने व्यभिचार आहे, पण हा तिच्या दृष्टीने श्रेष्ठाचारच आहे. इतकी एक सुंदर गवळणे माऊलींची सहज येता येता आठवली म्हणून ती लिहिली. सगळ्यांच्या पाठातली आहे. कदाचित माऊलींच्या शब्दरचनेपेक्षाही अधिक लता मंगेशकरांच्या आवाजामुळे आणखी त्या याच्यामध्ये ऐकल्यामुळे जास्तच आहे. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. किती सुंदर भाव. आणि ह्याच्याशीच जवळपास समांतर जाणारं एक गीत सुद्धा आहे हिंदी. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कही ये वो तो नहीं वगैरे, किंवा धीरे धीरे मचल ये दिले बेकरार वगैरे. ही जी संपूर्ण समर्पणाची भावना आहे, माफ करा या व्यासपीठावर मी थोड्याशा वेगळ्या अंगाने बोललो, पण तीच ती भावना माऊलींच्या या गवळणीत या विरहणीत सुद्धा प्रकट झालेली आहे म्हणून सांगितल्याशिवाय मला राहवलं गेलं नाही. त्याचं आलंबन संपूर्ण अस्तित्वाला इतक्या पराकोटीचा आहे की त्याचा भास आणि आभास सुद्धा हा प्रत्यक्ष सहवासाचा आनंद देणारा आहे. हाच या सगळ्या गवळणींच्या अभंगातला पराकोटीचा असा समर्पणाचा भाव या संतांनी त्यांच्या अभंगातून प्रकट केलेला आहे. हे संतांनी दाखवलेलं स्त्री दर्शन जे आहे, स्त्रीत्वाचं दर्शन आहे, अत्यंत प्रातिभ स्वरूपाचं आहे, अत्यंत रसिक, अत्यंत मर्मज्ञ स्वरूपाचं आहे. स्त्रीत्वाचा इतका पराकोटीचा गौरव, स्त्रीच्या सौंदर्याचं म्हणा, मग ते बाह्य सौंदर्याचं असेल, आंतरिक सौंदर्याचं असेल, मानसिक सौंदर्याचं असेल, आत्मिक सौंदर्याचं असेल, भावनिक सौंदर्याचं असेल किंवा पारमार्थिक सौंदर्याचं असेल, इतकं अप्रतिम चित्रण जगातल्या कुठल्याही साहित्यात नाही, जगातल्या कुठल्या कथा कादंबऱ्यांत नाही, कुठल्या नाटका सिनेमांमध्ये सुद्धा स्त्रीत्वाचं इतकं विलोभनीय दर्शन जेवढं संतांनी घडवलं तेवढं नाही. पुन्हा एकदा सांगतो, याचं कारणच मुळात हे की संतांचं संपूर्ण अस्तित्व हेच मुळात स्त्रैण अस्तित्व आहे, ते पुरुषी अस्तित्व नाही आहे. एक गंमत तुम्हाला सांगतो, माझा वेळ तसा बऱ्यापैकी मी स्वतः खर्च केलेला आहे आणि थोडंसं विस्कळीतही होतंय बोलणं, ह्याचीही मला जाणीव आहे, पण सांगतो. माऊली नाथ संप्रदायाशी संबंधित आहेत. त्यांचं कुळ आणि मूळ जर आपण पाहू गेलो, ऋषीचं कुळ आणि मूळ पाहायचं नसलं जरी तरी सुद्धा त्यांचं नाथ संप्रदायाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. नाथ संप्रदायातले जेही काही कोणी साधक असतात, दाढी मिशा हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
माऊली योग्यांची माऊली असूनही आणि नाथ संप्रदायातलं जेही काही संपूर्ण प्राप्तव्य असेल सर्वोच्च आणि सर्व अंतिम, ते सगळं माऊलींनी शांभवी विद्येच्या द्वारे निवृत्तीनाथांच्याकडून त्यांच्या गुरुवर्यांकडून प्राप्त करून घेतलेलं आहे. असं असून सुद्धा आणि सर्वार्थाने परिपूर्ण पुरुष असलेल्या भगवान श्रीकृष्णाचीच अवतार माऊली सुद्धा असताना सुद्धा स्त्रीत्वाचं जे परिपूर्णतेचं अंतिम टोक म्हणजे आई, म्हणजे माता, त्या दृष्टीने आपण नाथ संप्रदायासारख्या सर्वथैव पुरुषी असलेल्या संप्रदायाच्या अध्वर्यूला आपण माऊली म्हणून गौरवतो आहोत. हा स्त्रीत्वाचा नाही तर आणखी कुठला गौरव आहे? माऊलींनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली आपण जाणतो. वयाच्या 22व्या वर्षांपावेतो समाधी घेणाऱ्या कुठल्याही एरवी असलेल्या पुरुषाला दाढी मिशा असणं अगदी सहज स्वाभाविक आहे. त्यातून आधीच सांगितलं माऊली नाथ संप्रदायिक आहेत. आपण आत्ता ज्या ठिकाणी उतरलेलो आहोत हा सगळा या शीख संप्रदायाचा, शीख धर्माचा आणि हा सगळा आवास आहे. या ठिकाणी दाढी वगैरे करता येणार नाही खोलीमध्ये अशा सूचना त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. अगदी तीच बाब नाथ संप्रदायाला सुद्धा लागू आहे. नाथ संप्रदायात सुद्धा दाढी मिशा काढणं हे अत्यंत गैर मानलेलं आहे, अत्यंत निषिद्ध मानलेलं आहे. तसं जर असेल तर माऊलींना वयाच्या 13, 14, 15व्या, 16व्या वर्षी, 18व्या वर्षी दाढी मिशा आल्या असणं अगदी स्वाभाविक आहे. नाथ संप्रदायाचे होते आणि त्यांनी त्या काढल्या नसणं हे सुद्धा त्या नाथ संप्रदायाशी धरूनच आहे. पण तरी सुद्धा दाढी मिशा असलेला कुठला माऊलींचा फोटो किंवा कुठलं चित्र आपण कधी कल्पनेत सुद्धा आणू शकणार नाही. प्रत्यक्ष तर नाहीच आहे, पण कल्पनेत सुद्धा आपण आणू शकणार नाही. का आणू शकणार नाही याचं कारणच हे आहे की दाढी आणि मिशा स्त्रीत्वाशी विसंगत आहेत. दाढी आणि मिशा स्त्रीत्वाशी विसंगत आहेत. माऊली या स्त्री गुणांचा किंवा स्त्री दर्शनाचा किंवा स्त्रैण गुणांचा इतका पराकोटीचा असा परमोच्च आणि परिपूर्ण आविष्कार आहेत की दाढी मिशा ही गोष्ट बेमतलब आहे. मग प्रत्यक्षात असूनही ते आम्ही नाही दाखवणार, कारण ते जर दाखवलं गेलं तर कुठेतरी त्यांच्या त्या स्त्रैण गुणांचा जो परिपूर्ण आविष्कार त्यांच्या अस्तित्वातनं कणाकणातून घडतो आहे त्याच्यात कुठेतरी ती बाध पडल्यासारखी होऊन जाईल. आणि सज्जन हो, समारोप करताना सांगतो, सांगण्यासारखे भरपूर मुद्दे येता येता जेवढे सुचले तेवढे लिहिलेले आहेत. 26 जे सत्वगुण आणि भगवंतांनी सांगितलेले 16व्या अध्यायामध्ये, त्या 26 सत्वगुणांपैकी फक्त 4च गुण असे आहेत की जे पुल्लिंगी वचन आहेत. जवळपास 9 वचनं अशी आहेत त्यातली की जी नपुसकलिंगी आहेत, पण त्यांचं स्त्रीलिंगी रूप शक्य आहे. आणि उर्वरित सगळीच्या सगळी रूप, सगळीची सगळी गुण स्त्रीलिंगी आहेत. आश्चर्य आहे, आश्चर्य. आणि जी पुल्लिंगी वचनं आहेत ती सुद्धा अनिवार्य नाही आहेत परमार्थासाठी, ती सुद्धा अगदी मस्टच आहेत असं नाही. पण स्त्रीलिंगी जे गुण आहेत, स्त्रीलिंगी जे सगळे जे सत्वगुण आहेत किंवा स्त्रीत्वाचे निदर्शक जे भाव आहेत त्यांच्याशिवाय काही चालणार नाही. शारीर अस्तित्वाच्या द्वारे असलेलं शारीरिक बल हा पुरुषाच्या अस्तित्वाचा आधार आतापर्यंत राहिलेला आहे. तो आजच्या काळात अत्यंत बेमतलब झालेला आहे. आजच्या काळात शारीर शक्ती, शारीरिक बल याला तसं काहीच फारसं अर्थ किंवा महत्व राहिलेलं नाहीये. एक तुम्ही किती भले मोठे 6, 6.5 फूट उभे दांडगे आडवे उडवे पैलवान असा, एक पिस्तूल असली आणि त्या पिस्तुलाचा खटका दाबला तर त्या पैलवानी ताकदीचा काही तसा उपयोग नाही. आजच्या काळात पुरुषी बळ आणि पुरुषी गुण हे बेमतलब झालेले आहेत. आक्रमकपणा बेमतलब झालाय. समोरचं तुम्ही जेवढे आक्रमक व्हाल त्याच्या 10 पट जर समोरचा आक्रमक होऊन सगळ्या शस्त्रास्त्रांनी युक्त असेल, त्याचं बळ जर आपल्यापेक्षा जास्त असेल तर शारीरिक बळ पुरुषाचे म्हणून जेवढे काही गुण आहेत ते आताच्या काळात, आणखी येणाऱ्या काळात क्षीण होत जाणारे गुण आहेत. पुरुषांचे गुण पक्क ध्यानात ठेवा. आणि स्त्रीत्वाचे म्हणून जे काही गुण आहेत ते आजच्या काळात आणि येणाऱ्या काळात उत्तरोत्तर अधिकाधिक चढत वाढत राहणारी गुण आहेत. संपूर्ण विश्वाचं उन्नयन जर व्हायचं असेल, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी जर व्हायचे असतील, आणि निवृत्तीनाथ महाराज देखील म्हणत असतील की हां होईल, हे होणारच आहे, जर ते तसं होणारच असेल तर स्त्रीत्वाचे गुण परिपूर्णरित्या विकसित झाल्या वाचून ते शक्य होणार नाही. तुम्हाला सांगतो, आज पावेतो पुरुषांच्या गुणांनी पृथ्वीचं आणि मानव जातीचं यत्किंचितही भलं झालेलं नाहीये. पुरुषांच्या गुणांनी
जर आपण मानव जातीच्या उत्क्रांत अवस्थेचा मागचा 8 ते 10 हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर पुरुषांनी या 8 हजार वर्षांमध्ये 50,000 लहान मोठ्या लढाया आणि युद्ध मानवजातीला दिलेली आहेत. कुठलंच स्त्री कारण झाली असेल कदाचित कुठल्या युद्धाला, पण स्त्रियांनीच परिपूर्णतः इकडेही स्त्रियांचं सैन्य आणि तिकडेही स्त्रियांचं सैन्य असं उदाहरण जगाच्या पाठीवर आजतागायत घडलेलं नाहीये. स्त्रिया युद्ध करत नाहीत. स्त्रियांमुळे होत असतील तो भाग वेगळा आहे, पण त्या युद्ध करत नाहीत असं आहे. पुरुषांच्या गुणांनी काही मानवजातीचं भलं झालेलं नाही. मानवजातीचं जर कुठलं भलं व्हायचं असेल तर ते केवळ स्त्री गुणांचा आविष्कार झाल्याशिवाय भलं होणार नाही. त्या स्त्री गुणाचा परिपूर्ण आविष्कार सगळ्याच्या सगळ्या संत वाङ्मयांतून शब्दाशब्दातून निनादत राहतो. ह्यात हे जे स्त्री दर्शन आहे आणि हे जे स्त्रीत्वाचे निदर्शक जे गुण आहेत, जाता जाता एक फक्त बाब सांगतो की जरुरी नाहीये स्त्रीचा देह असला म्हणजे त्यामध्ये ते सगळे गुण असतील आणि पुरुषाचा देह पुरुषाचा आहे म्हणून त्याच्यात ते गुण नाहीत. नाही, हा समज काढून टाका. हे जे स्त्रीत्वाचे गुण आहेत ते फक्त स्त्री देहातच राहतील असं मुळीच नाही. ते पुरुषात सुद्धा तेवढेच परिपूर्ण किंबहुना स्त्रीपेक्षाही अधिक प्रकर्षाने प्रकट होऊ शकतात. तसे सगळ्याच संतांमध्ये झाल्याचं आपण पाहतो. दया, क्षमा, शांती, श्रद्धा, उपरम वगैरे, तितिक्षा, हे जे सगळे स्त्रीदर्शक शब्दांचे गुण आहेत ते सगळेच्या सगळे संतांमध्ये परिपूर्ण आविष्कृत झालेले आपण पाहतो. आणि पुरुषांचे म्हणून जे काही दुर्गुण सांगितले ते फक्त पुरुषांमध्येच असतील असंही समजण्याचं कारण नाही. स्त्री देहामध्ये सुद्धा ते दुर्गुण असू शकतात. प्रश्न हा फक्त देहाचा नाहीये, गुणांचा प्रश्न आहे, मनोवस्थेचा प्रश्न आहे आणि आपल्या स्वतःच्या अवस्थेचा प्रश्न आहे. ते गुण विकसित करणं स्त्री आणि पुरुष दोन्ही देहधाऱ्यांची जबाबदारी आहे. तसे जर ते गुण, स्त्रीत्वाचे निदर्शक गुण